राजवीर, हं? आवरून झालं तुमचं? हो. तुम्हाला इडल्या आवडतात ना, म्हणून आज तुमच्यासाठी इडल्या केल्या. लवकर नाश्त्याला या. काय झालं? काही नाही. मला नाही सांगणार काय झालं? सांगितलं ना काही नाही. राजवीर, कसला विचार करताय? तुमचा सोडून कोणाचा विचार करणार आहे मी मनात? चला लवकर नाश्त्याला. मनवा, हं? रागावलात ना माझ्यावर. अहो, पण मी कशासाठी रागवेन? मनवा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला बोलला नाही तर मला कळणार नाही. काल मी चिडलो तुमच्यावर, एवढं बोललो तुम्हाला. नसेल आवडलं तुम्हाला, माझा राग आला असेल, मी समजू शकतो. पण एक सांगू मनवा, मी जे काही बोललो ना ते फक्त तुमच्या काळजीपोटी बोललो. त्यामुळे प्लीज माझ्या बाबतीत गैरसमज नका करून घेऊ. मला चुकीचा नका घेऊ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्यावर रागवू नका. राजवीर, मी रागवू शकते का तुमच्यावर? रागवू शकता. काल खूप चिडलो मी तुमच्यावर. पण मी खरंच नाही रागवलंय. नक्की? हो नक्की. मला तरी वाटतंय तुम्ही रागवलात माझ्यावर. तुमची शपथ, मी नाही रागवलंय. मग तर ठीक आहे. तुम्ही रागवता, पण त्यामागचं प्रेम, माझ्याबद्दलची काळजी दिसते मला. आणि खरं सांगू, तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता ना, तेवढंच प्रेम मी पण तुमच्यावर करते. आणि तेवढीच काळजी मलाही वाटते तुमची. खरं सांगा, काल रात्री नीट झोपला की हेच सगळे विचार करत होता? विचार करत होता तो? काय राजवीर, तुम्हीच मला नेहमी सांगता की जास्त विचार करू नका, जास्त विचार करू नका, आणि तुम्हीच विचार करता. टेन्शन होतं थोडं. बोलायचं होतं तुमच्याशी. मग आता बोललात ना, हं. गेलं टेन्शन. हं. मग हसा ना जरा. थँक्यू. आता थँक्यू कशाला? माझ्या बाबतीत गैरसमज नाही करून घेतला तुम्ही, म्हणून. थँक्यू म्हणालात ना, हं. आता एक इडली कमी मिळणार तुम्हाला. चला, नाश्ता थंड होतोय. I don't care. आई, तू नाही नाश्ता करणार आहेस? नाही, बाबा, माहित नाही. काय झालंय आई? आई बोल ना माझ्याशी. खाऊन घे, गार होते. आई, आई, ताईचा काही फोन आला होता का? का? तू का विचारतोयस? का म्हणजे? सहज विचारलं. नाही, हे विचारून तुला काय दाखवायचंय की तुला तुझ्या ताईबद्दल खूप काळजी आहे का? हे का, असं का बोलतीयस? मग तू का विचारतोयस हे? किती झालं तरी ती माझी ताई आहे, म्हणून विचारलं मी. तुला जर का एवढी काळजी असते ना तुझ्या ताईची, तर तिला कधीच माफ करून टाकलं असतंस. आणि तुझ्या या एका गोष्टीमुळे खूप गोष्टी बिघडल्यात. असं तुला वाटतं, पण मला सगळं समजतं. आणि यात माझी काही चूक नाही. काय झालं? काय विचारतोय मी? काही नाही हो. झालं ते झालं. आता त्याच्यावरनं वाद नकोय. बाबा, मी तिला फक्त एवढंच विचारलं की नितीश, आता तो विषय नकोय प्लीज. आरती, मी जरा बाहेर जाऊन येतो.
कुठे चालत आता? आल्यावर सांगतो. आहो, खायला काढलंय, खाऊन तर जा ना. इच्छा नाहीये माझी. महत्वाचं काम आहे. बाबा तुम्हाला घाई असेल तर मी सोडतो तुम्हाला. नाही, नको. येतो अर्धे. काय ग, आज लवकर उठलीस वाटतं. माई, तू जेन्युइनली विचारलं की टोमणा मारलास? अगं सहजच विचारतेय, टोमणा कशाला मारीन? उगाच रंजू सारखं वागू नकोस. कुठे सगळे लोक? नाश्त्याला नाही आले ते? आय थिंक यश झोपला असेल आणि मम्मा पप्पा येत असतील. गुड मॉर्निंग राजवीर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राजवीर, कॉफी. माई चहा. मनवा, अगं तू बस ना, उभी का राहिलीस? हो, मनू, बाबा. या ना. तुम्ही बसा, मी पाणी आणते. नमस्कार माई. गुड मॉर्निंग राजवीर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर्नल साहेब. गुड मॉर्निंग. बसा बसा. मनवाचे बाबा, अहो कमालच करता तुम्ही. दरवेळेस अचानक येऊन सरप्राईज देता आम्हाला. काही काय विचारतेस रंजू, त्यांचंच तर घर आहे. मग कधी येऊ शकतात ते. काय म्हणवा? बाबा पाणी. अगं मनवा, त्यांचा चहा नाश्त्याचं बघ ना काहीतरी. हो, मी आले. नाही, नकोय मला. हे काम होतं म्हणून आलो होतो. काम आहे म्हणजे म्हणू, मी तुला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जायला आलो. राजवीर, तुमची काय हरकत नसेल तर मी मनूला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जाईन. चालेल ना? बाबा, काय झालंय? नाही म्हणजे तुम्ही असं अचानक घेऊन जायला आलात म्हणून विचारते. सगळं ठीक आहे ना? अगं, माहेरी येण्यासाठी काही घडायला हवं असं थोडी आहे. सहज पण येऊ शकतेस ना. कर्नल साहेब बरोबर आहे तुमचं. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीची आठवण येत असेलच ना. राजवीर, तुमची काही हरकत नसेल तर आज मी मनूला घेऊन जातो. मी फोनवर बोलणार होतो पण म्हटलं प्रत्यक्षातच येऊन भेटून जावं. नाही, बरं झालं कर्नल साहेब तुम्ही आलात. पण माफ करा, मनवाला माहेरी घेऊन जायची परमिशन मी नाही देऊ शकत तुम्हाला. राजवीर, असं काय बोलतोयस तू? माई, मी व्यवस्थित विचार करून बोलतोय. मी नाही पाठवू शकत त्यांना माहेरी. राजवीर, अरे काय झालं? काय झालं राजवीर? त्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा काही वेगळा अर्थ काढलाय का तुम्ही?
स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीचा काय वेगळा अर्थ काढायचा. मी नीट बघितलंय सगळं स्वतः. राजवीर, तुमचा गैरसमज होतोय. मी स्वतः सगळं बघितलंय आणि ऐकलंय. त्यामुळे गैरसमज होण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या घरात मनवाचा अपमान होतो तिथे मी त्यांना कधीच पाठवणार नाही. काय बोलताय तुम्ही? मनवा आणि नितीश सख्खे भावंड आहेत, सख्खे. त्या दोघांमध्ये वाद झाला म्हणून तिचा अपमान होतो असं होत नाही. ते दोघे आत्ता भांडतील आणि उद्या गोड होतील. लग्नाच्या आधी पण बरेच वेळा त्यांचे वाद झाले, पण नंतर गोड बोलायला लागले ते. आधीची गोष्ट वेगळी होती. आधी त्या मनवा सावंतराव होत्या. आता मनवा राजवीर मोहिते पाटील आहेत. म्हणून अगं तू तरी समजून सांग त्यांना. म्हणू, तुझा अपमान झाला असं तुलाही वाटतंय का? नाही बाबा, मी राजवीर तुमचा काहीतरी. अगं थांबलीस का? म्हणू बोल ना. तुला वाटतं का तुझा अपमान झालाय म्हणून? म्हणू, म्हणू. कर्नल साहेब राग नका मानू प्लीज. पण त्यांना माहेरी नाही पाठवणार मी. आई, अगं कशाला टेन्शन घेतेस? येतील बाबा. अरे पण बघ ना, अजूनपर्यंत आले नाहीयेत, शिवाय सांगून सुद्धा गेले नाहीयेत रे ते. आई अगं काहीतरी काम असेल, महत्वाचं असेल म्हणून गेले असतील ना. तुला काहीच कसं वाटत नाही रे? तू मला का बोलतेस? कारण हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. आई तू पुन्हा पुन्हा मला बोलू नकोस. का नको बोलू? मग तू का म्हणून उलट सुलट बोललास मनूला? मला राग आला होता तेव्हा. हे चांगलं आहे तुझं. आपल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला काय बोलायचं, कसं बोलायचं ह्याचं काही भान? आई प्लीज, आपण या विषयावर नको बोलायला. येतील बाबा. नितीश ऐक ना, मला खरंच खूप टेन्शन येतंय. जरा फोन लाव ना त्यांना. आई अगं नको टेन्शन घेऊ, येतील बाबा, सांगितलं ना. उशीर झालाय रे खूप, अजून आले नाहीयेत. एकदा लावून ना फोन. आई येतील बाबा, तू नको टेन्शन घेऊ, शांत हो. तसं नाही रे, तू जाताना बघितलंस ना कसं काहीतरी अर्धवट सांगून गेले ते. आई मला असं वाटतं की आपण अजून थोडा वेळ वाट बघूयात त्यांची. नाही, तू फोन लाव. लाव फोन आधी. बर लावतो. काय झालं? रिंग वाजते पण उचलत नाहीत ते फोन.
आई नको टेन्शन घेऊ, येतील ना ते, येतील. कसले हुशार आहात हो तुम्ही. मानलं तुम्हाला. तुम्ही म्हणाला होता तसंच झालं अगदी बरोबर. ते होणारच होतं. मी ज्या आगीत तेल टाकलं ना ती आग आता पेटलीये. वणवा लागलाय वणवा. या पणव्यात राजवीर सकट सगळे कसे होरपळून निघतात बघ. आता बसला माझ्यावर विश्वास. अहो माझा विश्वास आहेच तुमच्यावर. तुम्ही मध्येच कधीतरी वेड्यासारखं वागता. मी नाही, तू वेड्यासारखी वागतेस. तरी सांगत होतो जरा धीर धर, पण नाही. बरं आता पटलं ना मला तुमचं सगळं. मी काडी टाकली म्हणून मनवाचे बाबा तिला न्यायला आले. हो ते आलं ना माझ्या लक्षात. तुम्ही जे काय केलं ना त्याच्यामुळे तर आजचा दिवस बघायला मिळाला ना आपल्याला. काय मनवाच्या बाबांचा चेहरा पडला होता माहितीये. वा वा, मजा आली. या मनवाने आपल्या नंदाची चुगली केली ना तेव्हापासून तिचे वाईट दिवस सुरू झाले. मी तर कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. खरंय तुझं. राजवीरला काय वाटलं, आम्हाला काहीच वाटणार नाही. वयात आलेल्या मुलीवर हात उचलला त्याने, मग त्याची परतफेड करायला नको. आत्ता झाला हिशोब बरोबर. नाही, अजून नाही. अजून बराच हिशोब बाकी आहे. पण आता बघायचं मनवा आणि तिचे वडील काय करतील. अहो काय करणार आहे. ती मनवा बसली असेल रडत आणि तिचे बाबा बसले असतील डोक्याला हात लावून. आणि ज्याने अपमान केला तो राजवीर अजूनही गुरमीतच असेल. हो ना. पण आता काय करायचं आपण. सगळं एकाच झटक्यात आटपतं असं का वाटतं तुला. तुम्ही माझ्यावर काय चिडताय. मी सहज विचारलं ना तुम्हाला. जरा धीर धर ना, थांब. बरं करा तुम्हाला काय करायचं ते. माझा आता तुमच्यावर पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. कर्नल साहेब, राजवीरला मी चांगलाच ओळखतो. त्याला सगळं स्वतःच्या मनासारखं हवं असतं. त्यामुळे बिचारी मनवा राजवीरला स्वीकारलंय ना तिने, मग सहन सुद्धा करावं लागेलच ना. नाही, बरं झालं कर्नल साहेब तुम्ही आलात. पण माफ करा, मनवाला माहेरी घेऊन जायची परमिशन मी नाही देऊ शकत तुम्हाला. मी स्वतः सगळं बघितलंय आणि ऐकलंय. ज्या घरात मनवाचा अपमान होतो तिथे मी त्यांना कधीच पाठवणार नाही. म्हणू अगं तू तरी समजून सांग त्यांना. अगं थांबलीस का. म्हणू बोल ना. तुला वाटतं का तुझा अपमान झालाय म्हणून. म्हणू म्हणू आज जे काय झालं त्यावर विश्वास बसत नाहीये. राजवीर खूप टोक गाठतायत. मनू सुद्धा काहीच बोलली नाही. मनूने आज बोलायला हवं होतं. ती अशी का वागली. मनवा, हे बघा मनवा, मी अजिबात चुकीचं वागलो नाहीये. काय बोलतोय मी, माझं ऐकून तर घ्या तुम्ही. मनवा, राजवीर तुम्ही मला बाबांशी बोलू द्यायला हवं होतं. काय वाटलं असेल त्यांना. काय वाटलं असेल म्हणजे. मी असं वागलो त्याच्या मागे काही कारण आहेत ना. मनवा, नाही सहन होत मला तुमचा अपमान झालेला. तुम्हाला जसा माझा अपमान झालेला सहन होत नाही ना
तसंच मला सुद्धा माझ्या बाबांचा अपमान झालेला नाही चालणार राजवीर. एक मिनिट मनवा. तुम्हाला काय म्हणायचंय? मी त्यांचा अपमान केला हे असं वाटत असेल तर आत्ताच क्लिअर करतो, तसं काहीच केलेलं नाहीये मी. मग मगाशी जे काही झालं ते काय होतं? मी आत्ता त्यांना फक्त माझं म्हणणं सांगितलं. यात त्यांना त्यांचा अपमान वाटला असेल तर मी काहीच करू शकत नाही त्याला. असं काय करताय तुम्ही? जाणून बुजून अपमान करणार आहे का मी? मुद्दाम वागणार आहे का त्यांच्याशी? असं काय बोलतोय मी?